खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराची एक वेगळीच चव आहे. तशीच आज आपण एक डिश बनवणार आहोत. त्याचं नाव आहे काळं चिकन, जे की कोल्हापुरातली सगळ्यात फेमस डिश आहे. आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तुम्ही अशीच कूस करून खातात ना, तशीच मी चपाती कूस करून घेतलेली आहे आणि मस्त चिकनसोबत एकदम आनंद घेत खाल्लेला आहे. काळं चिकन कसं बनवायचं मित्रांनो, ते पण एकदम धाब्या स्टाईलमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, समजेल तुम्हाला. महाराष्ट्रात प्रत्येक शहराची आपली एक वेगळी टेस्ट आहे. तशीच कोल्हापूरचं काळं चिकन खाण्याची पण एक वेगळीच पद्धत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण इकडे तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 कप तेल होईल एवढं घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये थोडंसं राई आणि जिरं आपण टाकणार आहोत फोडणीवर आणि सोबत नंतर आपण थोडासा कांदा टाकणार आहोत आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण परतत राहणार आहोत. कांदा थोडा ब्राऊन लालसर कलरचा झाला ना, की मग आपण याच्यामध्ये लसूण, आलं आणि मिरचीची आपण जी खलबत्त्यामध्ये चांगली कुटून पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यात टाकणार आहोत. मी याच्यामध्ये कोणतीही मिक्सरमध्ये पेस्ट बनवलेली नाही आहे, कारण मिक्सरमधल्या पेस्टला तेवढी चव येत नाही. जे आपण जुन्या पद्धतीने जसं आपण खलबत्त्यामध्ये जे कुटायचे आपण, त्याच्यात जी चव आहे ती कधीच मिक्सरला येणार नाही. आणि जर तुम्हाला काळं चिकन घरगुती पद्धतीने बनवायचं असेल धाब्या स्टाईलमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला मिक्सरचा कमी वापर करायचा आहे. सोबत आपण टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून, ते सुद्धा आपण याच्यात टाकतो आहे. आपण इकडे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यानुसार आपण मीठ, हळद आणि मसाला टाकतो आहे. मसाला खरं तर घरचा लाल मसाला फक्त चवीसाठी टाकायचा आहे. बाकी आपण याच्यामध्ये काळा मसाला टाकणार आहोत. आता मसाला, हळद आणि मीठ टाकून झालेलं आहे. त्याला पहिलं चांगलं मी परतून घेतो. काळा मसाला आपल्याला थोड्या वेळाने टाकायचा आहे. हे मसाले चांगले फ्लेवर आल्यानंतर. तर मित्रांनो, इकडे छान मसाल्याची आपली एकदम फ्लेवर आलेला आहे. तर आपण आता काळा मसाला घेणार आहोत आणि काळा मसाला मी इकडे सवाई कंपनीचा घेतलेला आहे. प्रीमियम काळा मसाला आहे. तुम्ही व्हेजमध्येही वापरू शकतात, नॉनव्हेजमध्ये मटन, चिकन किंवा तुम्ही फिशमध्येही वापरू शकतात आणि खूप लाजवाब यांची टेस्ट आहे. तुम्हाला कळेलच थोड्या वेळाने. मसाला बाहेर करतो हे बघा, काळा मसाला आणि एकदम प्रीमियम आहे. 200 ग्रामचं पॅकेट आहे इकडे. तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे जे स्टोअर्स असतील तिकडेही अवेलेबल असेल हे. तर आपण काळा मसाला घेतलेला आहे. आपण इकडे 2 चमचे काळा मसाला टाकूया. पहिलं थोडंसंच घेऊया, कारण आपण जास्तही स्पायसी नको आहे आपल्याला, म्हणून अर्धा किलो चिकनच्या हिशोबाने मी घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, जे आपण फ्लेवर बनवला होता तो हळूहळू त्याला काळसर कलर यायला स्टार्ट. तर मित्रांनो, आपण जे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये आता घालूया. आणि चिकन मी छान धुवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम फ्रेश चिकन आहे. आपण चिकन याच्यात घालून चांगलं परतून घेऊया. जो काळा कलर मसाल्यामध्ये ॲड झालेला आहे, जो कांद्याला लागलेला आहे, तो प्रत्येक पीसला चांगला लागेल असं त्याला परतून घ्या चिकनला.
छान परतून घेतल्यावर आता आपण याच्यावर ताट ठेवूया. थोडासा गॅस स्लो करूया आणि पाणी टाकून ठेवूया वरती. आणि पाण्यामध्ये आहे ना आपलं जे खडं मीठ येतं ना, म्हणजे मोठं मीठ, ते थोडंसं टाकायचं आहे. आणि याच्यावर रस चांगला येण्यासाठी काळा मसाला आपण टाकायचा. जो आपण काळा मसाला तुम्हाला मी दाखवला तोच काळा मसाला आपण याच्यावर थोडंसं 1 चमचा टाकायचा आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. खडे मीठ जे येते ना, आपले खडे मीठ आपण बोलतो ते वालं. तर 7 ते 8 मिनिटानंतर आता आपण हेच पाणी त्याच्यामध्ये घालतो आहे. पाण्यालासुद्धा चांगला उकळ आलेला आहे आणि आपल्या मटणालासुद्धा छान कलर आलेला आहे, काळा कलर. तर मित्रांनो, आपण हे पाणी आता घालूया आणि थोड्या वेळ अजून शिजायला ठेवूया. याच्यावर छान फ्लेवर एकदम येईल थोड्या वेळाने. जसं तुम्हाला धाब्यामध्ये काळं चिकन खायला भेटते ना, सेम तुम्हाला घरी खायला भेटेल आणि ते पण कमी टायमामध्ये. आपलं चिकन इकडे रेडी झालेलं आहे, पण आपण याला एकदम स्लो गॅसवर फक्त 5 मिनटासाठी ठेवणार आहोत. तर आपण याच्यावर परत ताट ठेवून याला चांगलं 5 मिनटासाठी आता याच्यामध्ये जो म्हणजे ग्रेव्ही आहे ती चांगली आपल्याला जाड करायची आहे, थिक ग्रेव्ही करायची आहे. त्याच्यामुळे मग स्लो करून गॅस थोड्याने घालवून टाकूया. तर आपल्या इकडे चिकन फायनली रेडी झालेलं आहे मित्रांनो, काळं चिकन. आता आपण याला सजवणार आहोत आणि ते म्हणजे असं की आपण याच्यावर टाकणार आहोत कोथिंबीर बारीक कटिंग केलेली. त्याच्याने काय दिसायला खूप छान वाटते आणि टेस्ट पण तेवढी छान येते. तर मित्रांनो, फायनली काळं चिकन धाब्या स्टाईलमध्ये सेम आपण घरी रेडी केलेलं आहे आणि आता आपण याला टेस्ट करणार आहोत. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर मस्त चपातीसोबत मी आता खातो आहे मित्रांनो, आणि ते पण एकदम धाब्या स्टाईलमध्ये. जसं धाब्यावर चपाती कशी एकदम बारीक बारीक करून तोडून घेतात, तिकडे ज्वारी बाजरीची भाकरी असते, पण आमच्याकडे चपात्या आहेत, तर मी चपातीसोबत खाणार आहे. तुम्ही पण टाईम घालवू नका, पटापट जा चिकन घेऊन या आणि सेम रेसिपी बनवून बघा, नक्की आवडेल. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, नेक्स्ट व्हिडिओसोबत, आणि एकदम छान रेसिपी घेऊन येऊया.